का महिमा आवडीची, बोरे खाई भिल्लीटीची. प्रेम कोणी केलं? शबरीने केलं. भिल्ल समाजात जन्माला आलेली 7 वर्षाची पोरगी आहे बुवा. 7 वर्षाची पोरगी भिल्ल समाजात जन्माला आली. तिचं उद्या लग्न आहे. जुन्या काळातली पुराणातली लग्न लवकर होती. उद्या तिचं लग्न आहे. तिच्या वडिलांनी विचार केला, म्हणे आपल्या इथं पद्धत आहे बकरांचा बली देण्याची. आता ही बली पद्धत महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी आहे, पण ही बली पद्धत देवाचं नाव पुढे घालून करण्यात आली. कोण्या लोकांनी केली? एकच वाक्य सांगतो. स्वतःच्या तोंडाची चोचले भागवण्याकरता लोकांनी देवाची सुद्धा ढाल केली. ही बली पद्धत देवाला मान्य नाही. कणकेचा प्राणी करून त्याचा बली देण्याची पद्धत वेदातली आहे. काही बकरे तिला तिच्या झोपडीच्या दारात, जंगलात राहणारी जमात आहे भिल्ल जमात. काही बकरे बांधलेले दिसले. 7 वर्षाचं लेकरू आहे, मुलगी आहे छोटी. तिने वडिलांना विचारलं, बाबा हे बकरे कशासाठी? बाळा उद्या तुझं लग्न आहे. सकाळी पहिल्यांदा आपल्या कुलदेवीला या बकरांचा बली दिला जाईल. ती पहिली प्रथा आहे. नंतर तुझं लग्न आहे, नाहीतर ते निर्विघ्नपणे पार पडणार नाही. त्या लहान मुलीने बापाला प्रश्न केला, बाबा यांच्या जीवनाचा दिवा विझवता, माझ्या जीवनात आनंद, यांचं जीवन संपवता. बाबा असं करू नका. फार समजावलं मुलीने वडिलांना, ऐकलं नाही. वडील म्हटले नाही. मुलीच्या लक्षात आलं वडील ऐकणार नाहीत. 7 वर्षाचं लेकरू रात्री झोपते झोपडीत आणि तिच्या डोक्यात सारखा तोच विचार सुरू आहे. उद्या बकरांचा बली देण्यात येणार आहे आणि याचं जे पाप होईल ते माझ्याच माथी बसणार आहे. म्हणून सज्जनांनो, 7 वर्षाचं लेकरू पापाला भीते. माझे वाक्य ऐका. सोडा रे विनोद. कीर्तने मनोरंजनाचं साधन नाही, कीर्तने मनोमंथनाचं साधन आहे. कीर्तनात मनाचं मंथन रवी झाली पाहिजे. ऐका. 7 वर्षाची मुलगी विचार करते, उद्या जर या बकरांचा बली दिला तर पाप माझ्याच माथी बसणार आहे. लोकांना यातीचा, कुलाचा, जातीचा अहंकार असतो म्हणतात. खरं आहे, असलाच पाहिजे. मी तरी म्हणतो जातीचा अहंकार असला पाहिजे, पण त्या जातीप्रमाणे आचरण असलं पाहिजे, हे सुद्धा तेवढंच खरं आहे. नाहीतर भिल्ल समाजात जन्माला आलेल्या पोरीची, म्हातारीची उष्टी बोरं माझा राम खात असेल तर कोण माझ्या सनातन धर्माला मतभेद करणारा धर्म म्हणतो? माझा सनातन धर्म जात बघत नाही, माझा सनातन धर्म कुल बघत नाही, फक्त माझा सनातन धर्म अंतकरणातलं प्रेम पाहतो. प्रभू रामचंद्र 7 वर्षाचं लेकरू विचार करते. रात्रभर तिच्या डोक्यात तोच विचार आहे, हे पाप होणार आहे, माझ्या माथी बसणार आहे. ऐका देवपुळकर, बरीच लोक म्हणतात मी कोणाच्या बापाला भीत नाही. कोणाच्या बापाला भिवू नका रे, पण एका गोष्टीला भ्या, तिचं नाव आहे पाप. पापाला जर तुम्ही भेला आणि पापाला भिवून जर कुठलंही कार्य केलं तर होणारं कार्य सत्कर्म होत असतं बुवा. ऐका. 7 वर्षाची मुलगी नाही झोपवत. तिला मध्यरात्री उठते, झोपडीचा दरवाजा उघडते आणि रानात पळायला लागते. काही भिल्ल तिला पाहतात. त्या भिल्लाची पोरगी पळाली रे, तिचं उद्या लग्न आहे. मागे बलदंड शरीराचे उंच पुरे भिल्ल तिच्या मागे लागतात. पुढे धावते. धावता धावता फार दूर जाते. आपण जर आता हाती लागलो तर बाप आपल्याला मारून टाकील. म्हणून ती निघते. तिला उजव्या बाजूने दुर्गंध येतो. त्या दुर्गंधाच्या दिशेने जाते. पाहते तर जंगलात भला मोठा उंट मेलेला आहे. त्या उंटाच्या आतल्या पोटातला भाग जंगलातल्या हिंस्र पशूंनी खाऊन टाकलेला आहे. मुलगी जीव वाचवण्यासाठी त्या उंटाच्या पोटात लपते. मुलगी विचार करते, आता जर यांनी आपल्याला पकडलं तर आपलं काही खरं नाही. मागून भिल्ल येतात, त्यांनाही उजव्या बाजूने दुर्गंध येतो, पण त्यांच्या लक्षात येतं लहान लेकरू दुर्गंधाच्या दिशेने जाणार नाही, म्हणून ते विरुद्ध दिशेने निघून जातात. मुलीच्या लक्षात येतं भिल्ल निघून गेले. ती त्या उंटाच्या पोटाच्या कोडीच्या बाहेर येते आणि रात्रभर जंगलात चालायला लागते, धावायला लागते. 7 वर्षाचं लेकरू, पायात काही नाही, रात्रभर जंगलात धावते. थोडं सकाळ होतं, तांबडं फुटतं, काहीतरी थोडं थोडं दिसायला लागतं आणि एक मोठी वाट जंगलातून एका सरोवराकडे जाते आणि त्या सरोवरावर स्नान करायला एका आश्रमातील गुरुजी आपल्या शिष्यांच्या समवेत सरोवरावर निघालेले असतात. तेवढ्या ते 7 वर्षाचं लेकरू एका झाडाच्या आडी उभं राहते आणि त्या झाडाच्या आडून पाहते कोण महात्मा असेल या रस्त्यावरून या सरोवरावर स्नानाला जातो. आता आपण काय करायचं? जंगलात तर आलोत, पण पुढचं जीवन काय? घरी गेलो तर बाप
आपला शिरच्छेद करेल. नाहीच केला शिरच्छेद तर वात्सल्यापोटी आपला त्याने स्वीकार केला तर त्या निरपराध जीवांचा बली जाणार आहे. काय करायचं? अनेक प्रश्न डोक्यात आहेत, अनेक प्रश्न डोक्यात आहेत. त्या विचारात तो महात्मा आपल्या शिष्यांच्या समवेत सरोवरावर स्नान करून आश्रमात निघून जातो. ती मुलगी त्या मोठ्या रस्त्यावर जंगलातल्या येते आणि त्या रस्त्याकडे पाहते. बस मुलगीला आता मुलीला मार्ग दिसला. काय करायचं? म्हणे रस्त्यावर येते, या रस्त्याची सेवा करायची. या रस्त्यावर दगड आहेत, या रस्त्यावर माती आहे, या रस्त्यावर मोठमोठे काटे आहेत. काय करायचं? या रस्त्याचीच सेवा करायची. मग काय करायचं? दररोज रस्ता झाडायचा, दररोज रानगाईचं शेण आणायचं, त्यावर सडा टाकायचा आणि दररोज रानातली वेगवेगळ्या रंगाची फुलं गोळा करून त्याच्या रांगोळ्या त्या रस्त्यावर घालायच्या. आई 1 दिवस नाही, 2 दिवस नाही, 7 वर्षाची मुलगी 1 दिवस 70 वर्षाची म्हातारी होते. दररोज सेवा आहे, रस्ता झाडणे, सडा टाकणे, फुलाच्या रांगोळ्या काढणे. पण मला विशेष याच्या पुढे सांगायचंय, एकही दिवस ती मुलगी म्हातारी होईपर्यंत त्या महात्म्याच्या रस्त्याची सेवा करते, पण एकही दिवस महात्म्याला दिसत नाही. तुमचं आमचं तर असं आहे, 1 दिवस हरिपाठात आलो तर तुम्हा आम्हाला वाटते देव आपल्या घरी पाणी भरायलाच आला पाहिजे. तुमचं आमचं असं परमार्थ आहे. काहीच येथे प्राप्त काढ घडी आल्याविन, तू का म्हणे येथे नचले तातडी. इथं तातडी नाही चालत बुवा. 70 वर्षाची म्हातारी होते. 1 दिवस सेवेला उशीर झाला. संपवतो मी. 1 दिवस सेवेला उशीर झाला. समोर सरोवर आहे, मागून महात्मा आला. ऐकायला जास्त येत नाही, शरीर थकलं, आता जास्त सेवा होत नाही. 1 दिवस उशीर झाला. रस्ता झाडला, सडा टाकला आणि आता फुलाच्या रांगोळ्या काढायच्या राहिल्या. आई ऐका बरं, फुलाच्या रांगोळ्या काढणं सुरू आहे. सरोवराकडे तोंड आहे. जसं म्हातारी स्त्री रांगोळी काढायला बसावी, जमिनीवर 1 पाय आखडावा आणि 1 पाय लांब करावा ना, जसं जात्यावर दळण्यासाठी तसा पाय केलेला आहे आणि 1 फूल टाकते वेगवेगळ्या रंगाचं त्या रांगोळीवर. महात्मा मागून आला. महात्मा म्हणतो, शिष्यांनो, हीच आहे रे ती, दररोज सेवा करते आपली. आजपर्यंत दिसली नाही, आज भेटली. हळू चला, माझ्या मागे हळू येऊया. महात्मा म्हातारीच्या मागे उभा राहतो आणि महात्मा मागून आवाज देतो, ए आई, तूच आहेस का ग? आमची नकळत सेवा घेणारी आणि तुझ्या उपकाराचं ओझं आमच्या डोक्यावर ठेवणारी तूच आहेस. म्हातारीच्या लक्षात आलं, महात्म्याने आज आपल्याला बघितलं. महात्म्याच्या लक्षात आलं, म्हातारीला उठता येत नाही. महात्मा पुढे आला, म्हातारीच्या दोन्ही हाताला हात दिले, म्हातारीला उभं केलं, विचारलं, ए आई, काय नाव ग तुझं? म्हातारी म्हणते, बाबा, भिल्ल समाजात जन्माला आलेल्या एका सामान्य भिल्लाची मुलगी आहे. माझं नाव आहे शबरी. शबरी? माग शबरी, तुला काय पाहिजे? शबरी म्हटली, लाख रुपये पाकिट. बाबा, हे मागणंच कशाला म्हणतात मला माहित नाही, लहानपणीच आली हो. पण एक इच्छा आहे बाबा. काय? या जगाच्या मालकाची एकदा सेवा करायची. तथास्तु, जाय. शबरी, सेवा करण्यासाठी तुला जाण्याची गरज नाही, तो तुझ्या घरी येईल. जरा संजय महाराज ते कथेमध्ये गाणं म्हणतात कथाकार, आज मेरे रामजी का किंवा जब मेरे रामजी का आवन होगा. या कथेचा आणि त्या पदाचा विषयच बसत नाही. ते पद आनंदातलं आहे आणि शबरीचा भाव करून रसात नाही. 70व्या वर्षी काय आनंदित व्हावं? शबरी म्हणते, रामा. शबरीचा भाव गायला आमच्या लता दिदींनी. एकदा लता दिदींसाठी जोरदार टाळ्या वाजवावं. कमी झाले या आपण. लता दिदींनी भाव गायला. शबरीच्या मुखात शब्द आहेत. 70 वर्षाची शबरी विचार करते, माझा राम हिवाळ्यात आला त्याला थंडी वाजेल, माझा राम पावसाळ्यात आला त्याला पाणी लागेल, उन्हाळ्यात आला ऊन लागेल. म्हणून 70व्या वर्षी आजपर्यंत झोपडी बांधली नाही. 70व्या वर्षी शबरी रामासाठी झोपडी बांधते. ऐका देवपुडकर. शबरी म्हणते लता दिदींच्या भाषेत, आश्रमात या कधी रे येशील, आश्रमात या कधी रे येशील, रामा रघु नंदना, रामा रघुनंदना. शबरी म्हणते, मी न अहिल्या शापित नारी, मी न जानकी राजकुमारी. मी कोण आहे? दीन रानटी वेडी शबरी, वेडी
शबरी, तुझ्या पदांचे अखंड चिंतन ही माझी साधना. रामा रघुनंदन. शबरी म्हणते, पतित पावना हे रघुनाथा, एकदाच जाता जाता पाहीन पूजिन टेकीन माथा. तोच स्वर्ग मग इथेच. ते पद गाजलं होतं ना राम मंदिराच्या वेळेस. शबरी म्हणायची, राम आएंगे आएंगे राम आएंगे, मेरे जन्मों के सारे पाप मिट जाएंगे. राम आएंगे, राम आएंगे तो अंगना सजाऊंगी, दीप जला के दिवाली मैं मनाऊंगी, मेरे जन्मों के सारे पाप धुल जाएंगे. राम आएंगे. राम आले कुठं? अयोध्येला पण आले, शबरीच्या झोपडीत पण आले. आणि काय केलं? बोरे खाई बिल्लिटीची बिल्लिनीची. शबरीची उष्टी बोरं खाल्ली. यात काय विशेष आहे? सांगतो ना विशेष. ते जुने कीर्तनकार म्हणायचे, सांगा बरं शबरीने कोण्या कंपनीच्या ब्रशनं घासले होते? ओरल बीचा होता का झिगझॅगचा होता? टंग क्लीनर वाला? कुठली पेस्ट होती? पेप्सोडंट, कोलगेट, बबुल, इठोबा, रामदेव बाबाची दंत कांती? कांती नाही, शांती नाही. शेवाळलेल्या दाताच्या शबरीची उष्टी बोरं रामानी खाल्ली. का खाल्ली? थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. का हो तू आणखीन काही आहे ना? पोहे सुदाम देवाचे फके मारी कोरडेची. सुदामजीचे पोहे कृष्णानी कोरडेच खाल्ले. खायची गरज होती का? नव्हती गरज. लय मदत आलं बरं. नाही असू द्या, आता त्याला काढून नाही, त्याला यावर्षी खातच देऊ नये आपण. ते म्हणे ना 3 वेळेस निवडून आलो, खातं द्या. आता खातच द्यायचं नाही आपल्याला. ते असं ते काय फकेमारी कोरडेची. कोरडेच पोहे खाल्ले. खायची गरज होती का देवाला? अहो आपल्याला एक असते राजा तर कोरडे पोहे खाऊ देत नाही. त्याला 16,108 होत्या. तो म्हणू शकला असता, सत्यभामे, रुक्मिणी, कालिंदी, ए जामवंती, भद्रे, अगं ऐकलंस का शांती? काय माझ्या मित्रांनी पोहे आणलेत सुदामजीनी. जरा बारीक कांदा चीर, कढईमध्ये तेल घाल, तेल तापू दे, वरून कांदा टाकून तो लाल भाजून घे, नंतर जिरे मोहरी घाल, नंतर कढीपत्ता घाल, नंतर हिरवी मिरची. हा शेंगादाणे टाकायला विसरू नको. हा तुम्ही म्हणसाल हा काय आचारी आहे का? शेंगदाणे टाकायला विसरू नको. शेवटी ते पोहे घे, भिजून घे, त्यात तिखट मीठ काय घालायचं ते घाल, हळद घाल, आणि नंतर फ्राय करून घे. म्हणू शकला असता देव. फ्राय केल्यानंतर एका डिश मध्ये घे, वरून त्याला शोभा येण्याकरता बारीक बारीक शेव घाल, आणि नंतर शेवटी हा निंबू. लगेच तुमच्या ध्यानात राहिलो. देव म्हणू शकला असता, पण फके मारी कोरड्याची. देवानी कोरडेच पोहे खाल्ले. का खाल्ले? उत्तर तिथंच आहे, थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. तुकोबारे म्हणतात, न म्हणे उच्चिष्ट अथवा थोडे. उच्चिष्ट शबरीचे, थोडे सुदामजीचे. तुका म्हणे भक्ते पुढे, थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. प्रेम कसं आहे बाबा? प्रेम असं आहे, प्रेमावर 2 तास बोललो आपण, पण तुकोबारे म्हणतात, प्रेम नाही सांगता बोलता दाविता अनुभव चित्ता चित्त जाणे. प्रेम बोलता येत नाही, उलट बोलल्यानेच प्रेम बिघडतं. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज महाराज. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. तुकाराम 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 हे तुकाराम 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 तुकाराम. न म्हणे
थोडे तुका म्हणे भक्ती पुढे थोर प्रेमाचा भुकेला हाचे दुष्काळ तयाला. माझ्या कीर्तनाचा एक नियम आहे, मध्यंतरी मी प्रमाण गायला दिली. माझ्या कीर्तनाचा एक नियम आहे, कोणीतरी म्हटलं भैरवी, काहीतरी फोनवरूनच बोलत होतो भैरवी गा, पण माझ्या कीर्तनाचा एक नियम आहे, मी गावातल्या सगळ्यांना चाल म्हणायला लावतो महाराज, सगळ्यांना चाल म्हणायला लावतो. हो, मग उजवा हात केला की माझ्या पाठीमागे माता म्हणा, आणि डावा हात केला की मातोबा म्हणा. बरं नाव बदलतो, उजवा हात केला की माता म्हणा आणि डावा केला की पिता म्हणा. नाही तर आणखीन बदलू का? आता राहू द्या, बदलत नाही. उजवा हात केला, सोपी चाला, इको देऊ नका, आता टाळी वाजू नका, काही नाही आई, फक्त माग म्हणा, माग म्हणा फक्त. तेलही रंगात आलं तिकडे. या लेकरांसाठी एकदा खरंच टाळ्या वाजवा, खाली उभे राहिलेले. काय करावी ती मोलाची माकडे, नाचता ती पुढे संसाराच्या. तुकोबरांचं प्रमाण. तिथं नाचणारा माकड आहे आणि इथं नाचणारा तरुण आहे. हा, आता नाही तिकडे जात. आता सगळ्या माता भगिनी माझ्या पाठीमागे एका स्वरात म्हणा, शेजारींची शपथ आहे तुम्हाला. हा, अभंग आहे, न म्हणे उच्चिष्ट अथवा थोडे तुका म्हणे भक्ती पुढे. कसं भजन करतात संजय महाराज पा, एका स्वरात. न म्हणे उच्चिष्ट अथवा थोडे, एका स्वरात आहे, पण काही काही म्हणत नाही. काही काही मागच्या म्हणतात शाशा पाशा शाशा पा पाशा शाशा पाशा पा. मोकळं म्हणा ना जरा, असं मस्त एक सोबत घेऊन म्हणा. खूप मोठा गट आहे तुमचा, गट मोठा आहे. न म्हणे उच्चिष्ट अथवा थोडे, वा, तुका म्हणे भक्ती पुढे, थोर प्रेमाचा भुकेला. कौतुक करत गाण्याच्या मायचं जरा. पिंट्याच्या मायचं कौतुक केलं, पिंट्याची माय गरमच भाकर देते बुवा, लय लागत नाही. एकाला म्हटलं कौतुक करत जाय, ते घरी गेलं, मित्र म्हणे महाराज जमतच नाही. मी म्हटलं कौतुक करत जाय, ते जेवायला बसलं, ते जुने कीर्तनकार सांगतात, ते जेवायला बसलं, त्यानं कौतुक केलं, वा वा वा, काय म्हणे सुमन आज भाजी केली, वा 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 वा, लयच गोड लयच गोड. ती लाटणं घेऊन लागली मागं, ते माझ्याकडे आलं, ते म्हणे महाराज तुमचा फॉर्म्युला वापरला म्हणे, लयच स्तुती केली म्हणे. मग झालं काय? ती म्हणे मेल्या, दररोज मी भाजी करतो तर काहीच म्हणत नाही, आजच शेजारीन जवळून आणली तर म्हणे लागलं स्तुती करायला. आता ते असलं लई काही आहे, पण ते आपल्याला ते पिंड नाही आपला सांगण्याचा. आई मस्त भजन केलं, एकदा तुम्हीच तुमच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा, वाजवा एकदा. हा, गोड भजन केलं, एका स्वरात, एका तालात, एका लयीत. पण आता याच्यापेक्षा चांगलं ऐकायचं. आता भीमसेन जोशी कशा म्हणा, पिंटाचे पप्पा, संत्याचे बाबा पा कसे म्हणतात, ऐका. थोर प्रेमाचा भुकेला, आताच घरी जाऊ का? आपलं कसं आहे, स्वरात नाही पण जोरात आहे. स्वरात नसलं चालते, पण जोरात कसं आहे, थोर प्रेमाचा भुकेला. बरं तर बरं, आपल्या मशीनं जर आपला आवाज ऐकला, गोठ्यात ऐकला, तर ती वितच पडत येऊ ना. एकदा परत चान्स देऊ. थोर प्रेमाचा भुकेला, जमलं जमलं. काय पार्टी आहे म्हणून जमलं म्हणता, असू द्या. तसे आपले लय जागा येणार नाहीत. तसही 24 मध्ये युती शिवाय काहीच जमणार नाही मामा. स्वतंत्र कोणाचंच जमणार नाही, ज्याची युती आहे त्याचंच जम. आता युती करू, सगळे युतीनं म्हणू, सगळे म्हणा. आता थोर प्रेमाचा भुकेला,
हाची दुष्काळ तयाला 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 कोणाला मेला म्हणा थोर प्रेमाचा भुकेला हाचे दुष्काळ तयाला चांगलं भजन केलं. बाप्पांना विनंती करतो की सगळ्या या सद्भक्तांना यांचं कल्याण करा. मोरया मोरया मी बाळताने तुझीच सेवा करू काय जाणे अन्याय माझे कोट्यान कोटी मोरेश्वरा बा तू घाल पोटी. विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय बोलेले पुरवेले वाकुले उत्तरे राजमा पराग महाराज काही विचारला विचारवे अकोला राजमा पराग महावने ज्ञानेश्वरा का पायावे राजमा पराग ज्ञानदेव नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंदम ईशमालन्य वल्लभम. प्रातस्मरणीय भगवान बाबा यांच्या आशीर्वादाने त्याचप्रमाणे संत नरहरी महाराज यांच्या शुभ प्रेरणेने संपन्न होत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह